श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 97। जाणीवेच्या कक्षा वाढवा। समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्पच श्रीपादांच्या रूपाने अवतरला आहे। त्यांचे अवतरण स्थूल व सूक्ष्म लोकात नेहमीच होत असते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 3। विचित्रपुरातून माधव नंबुद्री शंकर भट्टांसोबत कुरोपूरकडे निघतात। चिदंबरम जवळील डोंगराळ प्रदेशात पळणी स्वामींच्या गुहेजवळ पोहोचताच पळणी स्वामी त्यांना माधव, शंकर अशी नावाने हाक मारून जवळ बोलावतात व सांगतात की श्रीपाद म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून श्रीपाद म्हणजे सृष्टीला चालवणारा महासंकल्प आहे व ते स्थूल लोकांमध्ये स्थूल अवतार घेऊन नेहमीच येतात। मनुष्य रूप धारण करणं ही त्यांचीच इच्छा। पळणीस्वामी सिद्धयोगी शेकडो वर्षांपासून श्रीपादांच्या सानिध्यात। श्रीपाद आज्ञेनुसार सध्याचं 300 वर्षांचं शरीर सोडून पुन्हा 300 वर्षांसाठी नवीन शरीर धारण करणार म्हणजे त्यांना श्रीपादांच्या किती मानव देहधारी अवतारांची कल्पना अनुभूती असेल। आपल्या पिढीला देखील आपल्या जन्माच्या आधी श्रीपादांनी धारण केलेले स्वामी समर्थ साईनाथ अवतार ज्ञात आहेत व या अवतारांची भक्तीही आपण करतोय। आपल्या जन्मकाळात देखील श्रीपाद सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज नावे शरीर धारण करून आले। ज्ञात 600 वर्ष व अज्ञात किती वर्ष आयुष्यमान असेल ते पळणीस्वामी शंकर भट्टास व माधव नंबुद्रीस जे सांगत आहेत ते आपल्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार ओळखण्यासाठी आपल्या जाणीवेच्या कक्षा रुंदावण्याबद्दल इशारा करत आहेत। श्रीपाद आहेत, जुने संस्कार झापडं बाजूला काढून ठेवले की विद्यमान अवताराला आपण देखील पाहू स्पर्शू शकतो। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।